सुप्रभात. खरं म्हणजे तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघणार आहात, तेव्हा सकाळ असेल का नाही मला माहिती नाही. पण तुम्हाला हा एक नवीन शब्दही कळावा आणि तुम्ही तो वापरावा म्हणून मुद्दाम मी अशी सुरुवात केली, की गुड मॉर्निंग म्हणण्यापेक्षा ती कल्पना चांगली आहे, तर आपण त्याचं सुप्रभात असं जर का भाषांतर करून एकमेकाला म्हटलं, तर किती छान होईल. तेव्हा सुप्रभात. आज मी माझ्या अतिशय आवडत्या विषयावर बोलणार आहे आणि त्याचं नाव आहे ऋग्वेद. अर्थात तुम्हाला वाटेल, कदाचित मनात भीती वाटेल, कदाचित कुणाला वाटेल, "नको रे बाबा, मला त्यातलं काही समजत नाही, तो माझ्यासाठी नाही." काही लोकांच्या मनात एक अढी पण असते. काहींचं मत पूर्वग्रह दूषित पण असतं, प्रेज्युडाइज्ड. पण थोडं आजच्या दिवस एक 15-20 मिनिटं ऐकून घ्या आणि मग खुशाल ठरवा, की आपल्याला ऋग्वेदाबद्दलचं पुढचं ऐकायचंय का नाही ऐकायचंय. कारण माझी अशी कल्पना आहे, की ते प्रार्थना एक आहे, "विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा." त्याच्यात थोडा बदल करून मी असं म्हणीन, की "वेदारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा." शारदेला उद्देशून ही प्रार्थना आहे. तुम्हाला आज मी ऋग्वेदाची फक्त ओळख करून देणार आहे थोडक्यात. आणि मग तुम्हाला जर आवडलं, तसं तुम्ही मला कळवलं, तर मी त्यातले वेगळे वेगळे विषय नंतर तुमच्यासमोर मांडीन. उदाहरणार्थ वेदातलं विज्ञान, वेदातलं तत्वज्ञान, निसर्ग सूक्त किंवा एखाद्या ऋषीची गोष्ट, वेदातलं स्त्री शिक्षण, याही विषयांवर मला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आपण पहिल्यांदा नुसती सुरुवात करूया. 4 वेद असतात ते सगळ्यांना माहिती असतं. ऋग, यजुः, साम आणि अथर्ववेद. पण वेद म्हणजे काय? हल्ली खूप मुलांची नावं वेद, ऋग्वेद वगैरे असतात. वेदचा अर्थ आहे ज्ञान. ठीक आहे? जसं वेद म्हणजे जाणणे. त्याच्यापासून एकीकडे काय शब्द झाला? विद्या. तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरीकडे वेद. आणि ऋक् म्हणजे मंत्र. मंत्रांच्या सहाय्याने जे ज्ञान, वेद एकत्र आलं, त्याचं नाव काय अर्थातच असेल ऋक् वेद उर्फ ऋग्वेद. किती सोपं आहे पहा ऋग्वेदाचा अर्थ. आता दुसरी एक गोष्ट, ऋग्वेद केव्हा झाला, केव्हा रचला गेला, ह्याच्याबद्दल मतांतरं आहेत. म्हणजे अगदी इसवी सन पूर्व 2000 साली केला, इथपासून ते इसवी सन पूर्व 40,000 पर्यंत असं सुद्धा विद्वान सांगतात. पण आपण त्यातला मध्यम मार्ग स्वीकारूया आणि असं समजूया, की इसवी सन पूर्व 5000 साली ऋग्वेद रचला गेला. म्हणजे आताच्या पेक्षा किती मागे गेलो आपण? 6, 6.5 किंवा खरं म्हणजे 7,000 वर्ष मागे गेलो. मग आता मी जे जे तुम्हाला ऋग्वेदाबद्दल सांगीन, ते 7,000 वर्षापूर्वी आपल्या भारतवर्षात घडलं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे ही एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे, म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे. आता ऋग्वेदात काय आहे? तर आपल्याला माहिती आहे, की देवदेवतांची स्तुती आहे. एक गंमत अशी आहे, की ऋग्वेदात चिकार देवता आहेत. पहा मी काय म्हटलं, की देवता आहेत. अग्नी, इंद्र, विष्णू, वरुण, अश्विन याही देवता आहेत आणि अदिती, राका, कुहू, सिनीवाली याही देवता आहेत. याचा अर्थ काय झाला सांगा? की देवता ही स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांनाही देवता म्हणायचं. ऋग्वेदात देवी असा शब्द कुठे येणार नाही, सगळ्यांना देवता म्हणायचं. हं? हे जी देवतांची स्तुती ज्यांनी केली, त्यांना म्हणायचं ऋषी. आपल्या डोळ्यासमोर एक ऋषी म्हटल्याबरोबर वेगळं चित्र येतं, की तप करतायत, रानावनात जाऊन बसले, जटाभार आहे वगैरे वगैरे. तत्सम काही नव्हतं तेव्हा. हे लोक म्हणजे संपूर्ण समाजच तेव्हाचा हा विवाह करून सुखासमाधानाने राहणारा होता गृहस्थाश्रमात. पण काही लोक जेव्हा देवतांची स्तुती करायचे, विश्वामित्राने केली अग्नीची स्तुती. मग ती कशी केली? अग्निमीळे पुरोहितम किंवा सूर्याची केली. त्याच्याबद्दल मी नंतर सांगेनच तुम्हाला. पण हे जे स्तुती करणारे किंवा रचयिता आहेत, यांना म्हणायचं ऋषी. यस्य वाक्यम स ऋषी अशी व्याख्या आहे. आणि जिची स्तुती चालली आहे किंवा जो वर्ण्य विषय आहे, त्याला म्हणायचं देवता. आता समजा आपण विश्वामित्रांचंच उदाहरण घेऊ. त्यांनी
अग्नी या देवतेला उद्देशून 11 रुचा लिहिल्या. ठीक आहे. मग जेव्हा त्याचं संपादन केलं गेलं, तेव्हा त्या 11 रुचा एकत्र बांधल्या गेल्या. म्हणजे आता ह्याला काय म्हणता येईल आपल्याला, ही एक विश्वामित्र नावाच्या कवीनी किंवा ऋषींनी अग्नी ह्या देवतेबद्दल लिहिलेली कविता आहे वैदिक. त्यालाच वैदिक भाषेत सूक्त असं म्हणतात. आता आपल्याला पुरुष सूक्त, श्री सूक्त हे शब्द सध्या समाजात इतके प्रचलित आहेत की सूक्त म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पण त्याचा जाता जाता अर्थही लक्षात ठेवा म्हणजे बरं होईल. सु म्हणजे चांगलं, बरोबर आहे. सुरेखा, सुजाता असे आपण शब्द मुलींची नावं ठेवतो मुद्दाम. आणि उक्त म्हणजे बोललेलं. या मंत्रात जे काही बोललेलं आहे ते सगळं चांगलं आहे आणि म्हणून हे सूक्त आहे. असे किती ऋषी होते माहिती आहे तुम्हाला? आपल्याला कल्पनाही येणार नाही, पण त्यातले जे प्रमुख आहेत त्यांची मी तुम्हाला नावं सांगते. वसिष्ठ, वामदेव, गृत्समद, विश्वामित्र, कण्व, अंगिरस, अत्री, भरद्वाज, भरपूर ऋषी आपल्याला इथे दिसतात. पण एक गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्याला ऋषी म्हटल्यावर नेहमी काय वाटतं, एक तो पुरुष आहे, तो काहीतरी कविता रचतोय, सूक्त लिहितोय वगैरे वगैरे. ऋग्वेदामध्ये स्त्रियांनी रचलेली 21 सूक्त आहेत. म्हणजे स्त्रिया सुद्धा ऋषी होत्या हे लक्षात घ्या. आपल्याला जे वाटतं की तो काय प्राचीन काळचा ग्रंथ आहे, काय त्यात असणार आहे, आपल्यापेक्षा कितीतरी बाबतीत हे लोक विचारांनी आधुनिक होते असं तुमच्या लक्षात येईल. जेव्हा स्त्रिया सूक्त लिहितात आणि ती ऋग्वेदात समाविष्ट केली जातात, म्हणजे त्यांना काहीतरी गुणवत्ता आहे, तेव्हा त्या स्त्रियांच्या शिक्षणाचा अंदाज तुम्हाला नक्की येईल असं मला वाटतं. मग आता आपल्याला सूक्त म्हणजे काय कळलं, ऋषी म्हणजे काय कळलं, देवता म्हणजे काय कळलं, तेव्हा आता आपण हळूच ऋग्वेदात प्रवेश करूया. ऋग्वेद एकूण 1028 अशी सूक्त आहेत बरं, म्हणजे 1028 वैदिक कविता आहेत माझ्या मते तरी. आणि ही 1028 सूक्त 10 विभागात अशी विभागली आहेत. प्रत्येक विभागाला मंडल असं नाव आहे. जसं रामायणाची कांड आहेत, त्याला आपण काय म्हणतो, कांड. मी बोलताना कांडच म्हटलं. महाभारताच्या विभागांना काय म्हणतो, पर्व म्हणतो, आदी पर्व वगैरे वगैरे. तसं ऋग्वेदाच्या विभागाला मंडल असं म्हणतात. आणि ज्या वेळेला शाकल नावाच्या ऋषींनी हे संकलन आणि संपादन केलं, आपण त्या खोलात नको जाऊया, तेव्हा त्यांनी ही मंडल व्यवस्था केली. काही काही मंडलांमध्ये उदाहरणार्थ 3रं विश्वामित्र, 4थं गृत्समद, 5वं अत्री, 7वं वसिष्ठ, हे इतकं सुंदर आहे की जसं कुसुमाग्रजांच्या कविता संग्रहात कितीही उत्तम असली तरी बाभा कविता येणार नाही, तसं 7व्या मंडलात वसिष्ठांची सूक्त आहेत, त्याच्यात विश्वामित्रांचं येणार नाही, कारण त्यांचं 3रं मंडळ आहे. आणि मला समजा वाटलं की मला अत्रींचं एखादं सूक्त हवंय, कुठे बरं हुडकायचं, तेही आपल्याला माहिती आहे, 5वं मंडळ. म्हणजे किती सुंदर रचना केलेली आहे ते तुमच्या लक्षात येईल. या शाकलाबरोबर इतर अनेक लोकांनी सुद्धा वेदाचं म्हणजे ऋग्वेदाचं संकलन केलं. ती सगळी काही टिकली नाही, पण त्यातल्या त्यात एक बाष्कल, म्हणजे शाकल आणि बाष्कल अशा 2 शाखा बऱ्याच काळपर्यंत राहिल्या. आणि या बाष्कलाची संहिता म्हणजे टेक्स्ट, संहिता उपलब्ध नाहीये, पण त्याचे काही संदर्भ कुठे कुठे येतात. उदाहरणार्थ ब्रह्मयज्ञ म्हणून जो असतो त्याच्यात शाकल संहितेचा पहिला मंत्र येतो, पण संहिता कोणी पाहिली? असं असताना मी समजा म्हटलं की त्या शाकल संहितेतनं 7व्या मंडळात अमक्या ऋषींनी तमकं म्हटलंय, त्याला काही अर्थ आहे का? किती बिनबुडाचं हे विधान आहे माझं. आणि म्हणून मराठीत आज सुद्धा आपण काय म्हणतो, त्याला काही माहिती नाहीये आणि उगीच आपली बाष्कळ बडबड करत असतो. हा बाष्कळ शब्द लचा ळ झाला ते ठीकच आहे, ऋग्वेदापासून आपण घेतलेला आहे. मी परवा तुम्हाला महाभारत आणि मराठी सांगितलं. आता ऋग्वेद आणि मराठी किंवा ऋग्वेद आणि आजची संस्कृती जरी पाहिलीत तर किती
कितीतरी गोष्टी एकमेकाशी जोडलेल्या दिसतात आणि म्हणून मला काय करायचंय तो प्राचीन ऋग्वेद वाचून असं म्हणायचं कारण नाहीये. तेव्हा आता आपण जेव्हा ऋग्वेद म्हणतो तेव्हा शाकल संहितेचा अभ्यास करत असतो. मी तुम्हाला सांगितलं की अनेक देवता पण आहेत, पण मूळ देवता ह्या 5 आहेत बरं का. कुठल्या? ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो त्या. पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि तेज. बरोबर? तुम्हाला पंचमहाभूत माहित आहेत. या सगळ्यांवर आपल्याकडे सूक्त लिहिलेली दिसतात आपल्याला ऋग्वेदामध्ये. मला असं वाटतं की पंचमहाभूतांना देवत्व देणं हे आपण केलेलं म्हणजे वैदिक ऋषींनी केलेलं पर्यावरणात्मकच मोठं काम आहे, नाही का? कारण त्यांनी निसर्गातल्या शक्तींचा मोठेपणा मानला आणि त्यांना देवत्व दिलं. आता ही पंचमहाभूतं आपणही कशी वापरतो बघा. मला सारखं तुम्हाला ऋग्वेद आणि आत्ताचं संस्कृती असं एकत्र आणून दाखवायचंय. साधी कुठली तरी सत्यनारायणाची किंवा कसली पूजा चालली आहे घरी, तिथे आपण कितीही मोठे झगमगीत दिवे असले विजेचे तरी एक निरंजन लावतो ना. तो झाला अग्नी. तांब्याचा कलश ठेवतो म्हणजे त्याच्यात काय असतं? पाणी पृथ्वीवर बसतो. म्हणजे सगळीकडे आपल्याला पंचमहाभूत लागतात आणि आपण त्यांचं देवत्व आणि मोठेपण मानतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण मला कुठे माहितीये का वाटतं? तुम्ही पाहिलं असेल, आता हल्ली तर कुंभमेळा वगैरे सगळं आपल्याला टीव्हीवर घरबसल्या बघायला मिळतं. नदीमध्ये पाण्यात उभं राहून अर्घ्य देणारा जो माणूस असतो तो काय करतोय सांगा? पृथ्वीवर उभा आहे, बरोबर? तो नदीत असला तरी पाय जमिनीवर टेकलेले आहेत. त्याच्या आजूबाजूला पाणी आहे, तो अर्घ्य देतोय तेही पाण्याचं आहे. समोर सूर्य आहे, बाजूला हवा आहे, वायू आहे आणि स्पेस म्हणजे आकाश सुद्धा आहे. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, जल हे सगळं काही इथे आलेलं आहे आणि म्हणून भूतांची पूजा ही ऋग्वेदापासून आजही चालत आली आहे असं म्हणेन. तरी वेगळे वेगळे देवता होत्या. उदाहरणार्थ नवीन नवीन जेव्हा वसाहती होतात तेव्हा एकमेकांची भांडणं होतातच. सध्या तर आपण बघतो की अगदी बलाढ्य देश मोठे मोठे छान शांततेत असलेले ते पण एकमेकांशी युद्ध करतात. मग तेव्हा युद्ध करताना या लोकांना कोणीतरी सेनापती हवा, शूरवीर. तो कोण होता माहितीये? इंद्र. आणि अग्नी, वायू ह्या तशा अदृश्य किंवा म्हणजे अशा प्रत्यक्ष न दिसणाऱ्या देवता होत्या. त्यांना हातपाय वगैरे काही नव्हते. इंद्र ही एक व्यक्ती होती आणि म्हणून इंद्राचं वर्णन करताना हे ऋषी त्याला म्हणतात, काय पराक्रमी आहेस तू, अरे काय तुझे खांदे आहेत, सुशिप्र, तुझी हनवटे किती सुंदर आहे, तू हिरण्यकेशी आहेस. हिरण्य म्हणजे सोनं, तुझे केस सोनेरी आहेत, ब्लॉन्ड. आज सुद्धा हिरण्यकेशी हे गोत्र असतं हे आपल्याला माहितीये. शिवाय असा जसा इंद्र ही एक देवता होऊन गेली तसे अश्विन कुमार कोण होते? आपण नुसतं एवढंच पाठ केलेलं असतं लहानपणी, देवांचे वैद्य. पण समाजातल्या प्रत्येक अडचणीच्या क्षणी किंवा कोणाला काही रोगराई झाली की अश्विनी कुमार त्यांच्या अश्व म्हणजे घोड्यावर बसून धावून येत आणि म्हणून त्यांचं नाव पडलं अश्विनी. त्या काळी सुद्धा चोर उचक्के वगैरे सगळे लोक होते. शेवटी समाज आहे आणि शेवटी हा माणूस आहे. त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वरुण ही देवता आली. वरुण हा नेहमी सगळ्यांना धाक दाखवतो. म्हणजे आपण जसं लहान मुलांना बुवा येईल असं म्हणतो, तसं हे लोक एकमेकांना वरुण बघतोय बरं का असं सांगत असतात. त्याच वेळेला सूर्यासारखीच उषा पण त्यांना आवडते. उषा म्हणजे पहाट. इतक्या प्राचीन काळी कल्पना करा, 7,000 वर्षापूर्वी हिमालयाच्या म्हणजे आत्ताच्या उत्तर भारतवर्षामध्ये काय थंडी असेल आणि म्हणून पहाट त्यांना का आवडते? कारण ती आली याचा अर्थ आता सूर्य उगवणार आणि सूर्य उगवला की अर्थातच आपल्याला प्रकाश आणि ऊब दोन्ही मिळणार आणि मुख्य म्हणजे पहिलं आवरून त्यांना कामावर, शेतावर किंवा जे काय काम असेल ते काम सुरू करता येईल आणि म्हणून उषा त्यांना फार आवडते आणि उषेला
त्यांनी एखाद्या देखण्या तरुण स्त्रीसारखं वागवलंय. आपण प्रत्येक देवतेबद्दल नंतर 5-5, 10 मिनिटांनी बोलायचंच आहे त्यांच्याबद्दल. तेव्हा अशा या वेगळ्या वेगळ्या देवता आणि मी तुम्हाला सांगितलं, की सुक्ताचा जो वर्ण्यविषय आहे, ती देवता बनते. म्हणजे ऋग्वेदामध्ये नदी सूक्त आहे अहो. नदीतमे, अंबितमे खूप सुंदर सूक्त आहे ते. एकूण ऋग्वेदात 21 नद्यांचा उल्लेख येतो. पार अफगाणिस्तानातल्या काबूल आताची आणि तेव्हाची गंधार देशातली कुभा इथपासून ते गंगा, यमुना, सरस्वती, आता ह्या पंजाबातल्या नद्या आहेत ना, बियास, सतलज, त्याही येतात. त्यांना फक्त बियास आणि सतलज म्हणत नाहीत, बिपाट आणि शुतुद्री म्हणतात एवढंच. तेव्हा सगळ्या गोष्टींवर सूक्त आहेत आणि माझी अशी इच्छा आहे, की दर वेळेला आता ऐका अग्नीबद्दलची माहिती असं न म्हणता एक अग्निसूक्त कुठलं तरी घ्यायचं आणि त्याच्या अनुषंगाने जात जात अग्नी ह्या देवतेची, सूर्य ह्या देवतेची आपण नीट ओळख करून घ्यायची. कशी वाटते तुम्हाला कल्पना सांगा. आणि मला आज आणखीन एक गोष्ट सांगायची. एकांनी मला असं सजेस्ट केलंय, तुम्ही पण तुमच्या काही सूचना असल्या तर कळवत जा मला जरूर कॉमेंट्समध्ये. सूचना अशी आहे, की मी रोज गायत्री मंत्र म्हणते, पण मला त्याचा अर्थ माहीत नाही. तेव्हा रोज मी एका मंत्राचा तुम्हाला सुस्पष्ट अर्थ सांगायचं असं ठरवलंय. आज मी अगदी साधा मंत्र घेणार आहे. असतो मा सत्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. असत, जे सत्य नाही, जो सगळ्या जगातला खोटेपणा आहे, त्याच्यापासून मा म्हणजे मला, सत सत्याकडे आणि गमय म्हणजे घेऊन जा. असत्यापासून सत्याकडे घेऊन जा ही केलेली प्रार्थना आहे. पैसा दे, माझ्या नावावर प्लॉट दे, घर दे, असलं नाही मागितलेलं. तमसोमा ज्योतिर्गमय, आता तुम्हाला अर्थ कळला. तमस म्हणजे अंधार. अंधाराकडून मला प्रकाशाकडे ने. आणि हा अंधार म्हणजे काही फक्त रात्रीचा अंधार नाहीये. आयुष्यात ज्या ज्या प्रकारचा अंधार येईल तो ओलांडून प्रकाशाकडे जाण्याची मला ताकद दे. आणि मृत्योर्मा अमृतम गमय. मृत्यू म्हणजे ज्या मृत्यूचा एक अर्थ आपल्याला नेहमीचा माहिती आहे, पण मृत्यू म्हणजे काय, तर नश्वर गोष्टी. नश्वर गोष्टींकडून मला अमृतम, जे कधी आपल्याला अमृत शब्दही माहिती आहे, जे कधीही मृत होत नाही. आणि ह्याचा अर्थ काय माहिती आहे, अमृतत्व हा शब्द पुढे आत्मज्ञान या अर्थी येतो. तर मला आत्मज्ञानाकडे घेऊन जा. आता जेव्हा तुम्ही असतो मा सद्गमय म्हणाल, तेव्हा हा अर्थ जर डोक्यात ठेवला तर तुम्हाला तो म्हणताना जास्त मजा येईल. ठीक आहे, आता पुढच्या वेळेला भेटूया नक्की. पुन्हा थोडंसं ऋग्वेदाबद्दल आणि मुख्य म्हणजे एखाद्या अग्नी, सुरुवातीची देवता अग्नी आहे म्हणून अग्नी देवतेपासनं सुरुवात करूया. नमस्कार. पुनर्दर्शनाय.